यांनी या ठिकाणी म्हणाल्या खा कोणाचं मटण आणि दाबा कमळाचं बटन, पण चित्राताई आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आज मटण बंद आहे. उद्यापासून मात्र तुमचा नियम लागू, त्यामुळे आज उपवास आहे. रवी बाबूंनी काही आज मटण काही खाल्लं नाही, आम्ही उसळ नाही खाऊन आलेलो आहोत. परंतु आज मला अभिमान आहे की आज मोठ्या प्रमाणावर देवाभाऊंच्या या भगिनी, आमच्या बहिणी, आमच्या माता या ठिकाणी आलेल्या आहेत. याचंच प्रतीक आहे की गेल्या अनेक वर्ष, एका 2 वर्षामध्ये आमच्या देवाभाऊंनी जी योजना काढली, महिलांच्या सबलीकरणासंदर्भातली जी भूमिका आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी गेली महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, ही योजना यशस्वीपणे राबवण्याचं प्रत्यक्षामध्ये स्वरूप त्याचं आणण्यामध्ये कोणी केलं असेल तर आमच्या देवाभाऊंच्या या सगळ्या प्रयत्नामुळे आमच्या लाडक्या बहिणींना, महिलांना नियमित पैसे मिळत आहेत. आमच्या विरोधकांनी प्रचार केला की निवडणूक संपल्यावर हे पैसे बंद होणार आहेत. पण आज पैसे बंद झाले का? कोणाचे सांगा, झाले का? आपले पैसे नियमित सुरू आहेत. आणि देवाभाऊने ठोकून सांगितला की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पैसे बंद कोणाचेच मी होऊ देणार नाही. ही जाहीर भूमिका घेणारे महाराष्ट्राचे कणखर कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून आज देवाभाऊ सर्वांना परिचित आहे. मित्र, आज सिडको हडकोमध्ये येत असताना सकाळपासून मी फिरलेलो, सर्वांना भेटलेलो आहे. मला आपल्याकडून आश्वासन पाहिजे आहे. आपले 9च्या 9 उमेदवार या सिडको हडको भागातले आपल्याला निवडून द्यायचे म्हणजे द्यायचे, कमळावर बटन दाबायचं. आणि नांदेड महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळण्याकरता तुमचं मत हे निर्णायक मत राहणार आहे. आणि या मताच्या आधारावर आपला झेंडा भाजपाचा या महानगरपालिकेवर प्रथम लागणार आहे. ही काळ्या दगडावरची रेषा मित्रांनो, आज आपल्याला करायचं आहे. विसरू नका, अनेक लोक येतील, प्रलोभन दाखवतील, खोटे नाटे आश्वासन देतील. पण मित्र, सगळी कामं देण्याचा विश्वास तुम्ही माझ्यावर वेळोवेळी व्यक्त केल्याची मला जाणीव आहे आणि आमचं कर्तव्य आहे. मला माहिती, अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो, हा तुमचा आजवरचा अनुभव आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये रविदादा मला सांगितलं पाहिजे, हा सगळा आमचा मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गीय या ठिकाणचा सगळा राहिलेला आमचा व्यक्ती आहेत, माणसं आहेत, गरीब लोक आहेत. 1975 सिडको हडकोची स्थापना झाली शंकरराव चव्हाण साहेब असताना. आणि या भागामध्ये टेक्सकॉम होतो, या भागामध्ये सगळे आमचे जे विणकर आहेत तो समाज होता, गरीब माणसं आहेत, नोकरीवर असणारी माणसं आहेत. मला एवढं सांगितलं पाहिजे, या परिसरामध्ये काही प्रश्न, मूलभूत प्रश्न उल्लेख मला करायचा. आपल्याला मगाशी आपण देवेंद्र भाऊंचं भाषण काल नांदेडला ऐकलं असेल, आज सुद्धा टेलिव्हिजनवर अनेक ठिकाणी त्याची भाषणं झाली, ऐकत होतो. त्यांनी सांगितलं आणि मला इथ्या ठिकाणी मगाशी आमच्या आमदारांनी, सहकारी सांगितलं, इथला मूलभूत प्रश्न आहे की सिडकोची जी घरं आपली आहेत ती आपल्याला नावावर हस्तांतर अद्याप झालेलं नाही. कारण अनेक असतील. मी आपल्याला ग्वाही देतो. आणि देवाभाऊंना परवाच मी नांदेड आले असताना बोललो की साहेब, म्हटलं, पहिला निर्णय आपली महापालिका आल्यानंतर पहिला निर्णय जो आपल्याला घ्यायचा आहे, या भागातली सगळी घरं त्या राहणाऱ्या लोकांच्या नावावर हस्तांतरण झालंच पाहिजे. ही आपला पहिला निर्णय आपल्याला घ्यावा लागणार. मला माहिती, लोक भेटतात, मला सांगतात, साहेब आमचं स्टॅम्प पेपरवर आमचं सगळं घरदार लिहिलेलं आहे, आमच्या मालकीची घरं नाहीत अद्याप, आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. देवाभाऊंनी सांगितलं की ही निवडणूक झाली की प्रथम निर्णय जो घ्यायचा आहे तो ही घरं हस्तांतरण करण्याचं काम मुख्यमंत्री स्वतः करणार आहे. आपल्याला अनेक लोक सांगतील आमच्याकडे नगरविकास खातं आहे, आमचं अमुक खातं आहे, तमुक खातं आहे. पण तुम्हाला मी सांगितलं पाहिजे, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, शेवटची सही जर कुठल्या फाईलीवर होत असेल तर शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा फायनल निर्णय असतो. आणि ते मुख्यमंत्री सही करणारे आपले भाजपाचे देवाभाऊ आहेत, हे लक्षात ठेवा. कुणीतरी यायचं, सांगायचं आम्ही हे करू, आम्ही ते करू, होणार नाही. शेवटी निर्णय मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय, आज हे आश्वासित केलेलं आहे की ज्यांची घरं अतिक्रमित आहेत, आपल्याला कल्पना आहे की आपल्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला यावेळेस 20 लाख घरं दिली. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं आपल्याला दिली. ती कशा करता दिली तर गरीब माणसाला घरं स्वतःची मिळत नव्हती. आले महाराष्ट्र, एखाद्या गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये 1, 2, 4 घरं मिळायची आणि बाकीची लोक 5, 5, 10 वर्ष वाट पाहायला लागत होतं. आज प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कोट्यामध्ये 20 लाख घरं मिळाल्यामुळे एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आज जी का अतिक्रमित घरं आमची आहेत, मला मग अशी आमचे मोरे जे आहेत या ठिकाणचे आमचे माजी महापौर, त्यांनी मला सांगितलं की साहेब, या ठिकाणी वडाळवाडा जो आहे वसरणीच्या भागामध्ये 60 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहतात. भिववाडीमध्ये, वसरणीमध्ये 50 वर्षापासून घरं आहेत, अजूनही गायरांमध्ये बसल्यामुळे ते नियमित करण्यात आलेले नाही. मला आपल्याला आश्वासित करायचंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या ज्या सरकारी जागेवर घरं बसलेली आहेत
ती सुद्धा तुमच्या नावावर, ती जमीन सुद्धा केली जाईल आणि घर सुद्धा तुमच्या नावावर होणं मोठा निर्णय आहे. जोरदार टाळ्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. गरीबाला काय पाहिजे? गरीबाला काय पाहिजे? रोटी कपडा मकान. रोटी कपडा मकान ही गरीबाची आज गरज आहे. त्याला हाताला काम पाहिजे, त्याला हाताला स्वतःचं मालकीचं घर पाहिजे. हे सगळे जे जीवनावश्यक गोष्टी आहेत, आयुष्यामध्ये माणूस काय मागतो हेच घर आपल्या स्वतःच्या मालकी, त्यात समाधान आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा फार मोठा निर्णय, जबरदस्त निर्णय आहे. आणि अनुकंपा तत्वावर सुद्धा ज्या लोका घरचं कोणी जर वारलं असेल तर त्याच्या मुलाला नोकरी किंवा त्याच्या घरच्या कर्त्याला मुलाला किंवा मुलीला नोकरी द्यायचं काम असेल तर 15-15 वर्ष अनुकंपा तत्वावर त्याची नाव असताना वेटिंगवर राहायचे. वय वाढल्यावर नोकऱ्या मिळायच्या नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये तमाम वेटिंगवरची जेवढी लोक होती त्यांना अनुकंपा धर्तीवर नोकऱ्या एका फटक्यात देण्याचं काम कोणी केलं असेल तर देवाभाऊंनी केलेलं आहे. एक एक निर्णय महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताचा निर्णय आहे. एक एक निर्णय जो आहे तो सामान्य गरीब माणसाचे लक्ष केंद्रित करून त्यासाठी घेतलेले निर्णय आहेत. म्हणून विचार करा, गरिबांचा विचार जो करतो, सामान्य माणसाचा विचार जो करतो, मध्यमवर्गीयांचा विचार जो करतो, तो मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये निश्चित यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जगा इतिहासामध्ये दिला जाईल. आपल्याकडून अपेक्षा एवढीच आहे. अशा मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करायचा असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि नांदेडच्या विकासाला डबल इंजिन आणि आम्हा सर्वांच्या ताकदीने ट्रिपल इंजिन आपण काम करू आणि तुमच्या सिडको हडको सहित नांदेड शहराच्या विकासाला गती देण्याचं काम आगामी काळात आपल्याला करायचं आहे. रोजगार फार महत्वाचा विषय आहे. रोजगार निर्मिती आपल्याला करण्याकरता मित्र हो आपल्याला MIDCचा विस्तार करायचा आहे. आता जागा शिल्लक नाही आहे आणि म्हणून MIDCचा विस्तार करून नवीन उद्योग आणायचे आपल्याला. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आहे आणि ही गुंतवणूक आल्यानंतर कारखानदारी वाढेल. कारखानदारी वाढल्यानंतर रोजगार आम्हाला मिळेल, आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल, बाहेर जायची गरज पडणार नाही. आमच्या रस्ते झाले, हायवे झाले, विमानसेवा 6 ठिकाणी सुरू आहे दिले आपल्या नांदेडमधून. नांदेडला यायला कुठून देशातून 6-7 शहरामधून एका तासात आपण नांदेडला पोहोचतो. ही मोठी क्रांती जर कोणी केली असेल तर मोदी साहेबांच्या उडान योजनेमध्ये करण्यात आली आणि आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी आपल्या विमानतळाला चालना दिली. त्यातून खूप मोठी क्रांती आगामी काळामध्ये होणार आहे. तर शहराची व्याप्ती वाढत चालली, शहरामध्ये उद्योग वाढत चालले, शहरामध्ये नोकऱ्या लागणार आहेत, शहरामध्ये हॉटेलचा धंदा वाढणार आहे, शहरामध्ये व्यवसाय वाढणार आहे आणि त्याचा पैसा जो येणार आहे तो आमच्या गरीबाच्या खिशात जाणार आहे. आणि म्हणून मित्र मला विनंती, आपल्याला हे सगळं साध्य करायचं असेल तर महानगरपालिका ही आपली महापालिका आहे आणि ही आपली महापालिकेवर झेंडा भाजप 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 आणि भाजपचाच लागला पाहिजे. हे तुम्हाला मित्र साध्य करायचं आहे. आमची युती रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदास आठवले यांच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये एकत्र आहोत. देशामध्ये युती झाली जी NDA सरकारमध्ये रामदास आठवले यांचं सुद्धा मोठं आम्हाला सहकार्य मिळतं. विजयदादा आमच्यामध्ये सामील झालेत. जोरदार टाळ्यांनी विजयदादांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ताईंनी केला, संविधानाचा उल्लेख केला. त्या सर्व कामामध्ये आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काम जर करत असले रामदास आठवले यांना मला विसरता येणार नाही. आणि म्हणून मला रामदास भाऊंचा उल्लेख अभिमानाने केला पाहिजे की मोदींच्या हाताला ताकद देण्याचं काम आज रामदास भाऊ या ठिकाणी करत आहे. संविधानाचं रक्षण करण्याचं काम आम्ही करत आहोत. संविधानाला शिरोधार्य मानून संविधानाच्या अनुषंगानेच आम्ही या देशाचं राज्य करत आहोत, देशाचं प्रशासन करत आहोत. ही आमची भूमिका आहे. आणि मित्र म्हणून नांदेडचा सर्वांगीण विकास करायचा असेल, आमच्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी सांभाळल्या, तरुणांना हाताला काम दिलंय, तरुणांचं पुढचं भविष्य उज्ज्वल करण्याची भूमिका आमची, शहरं आमची चांगली करायचं काम आहे. लहान शहरं जी मोठी होत चाललेली आहे त्या शहरांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची भूमिका ज्या आमच्या देवाभाऊंची आहे, त्या देवाभाऊंना या महापालिकेकडून त्यांचा सत्कार आपला करायचा असेल, महापौर आपला झालाच पाहिजे, उपमहापौर आपला झालाच पाहिजे, स्टँडिंग कमिटीचं काम आपलं झालं पाहिजे. तरच आपली सगळी कामं सुकर होतील, सोपी होतील, मार्गी लागतील. सांगायची गरज पडणार नाही, आपोआप आपली कामं होत जातील. पण निर्णय एवढाच आहे, बटन फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बटन दाबायचं आहे. उद्या खा मटण आणि 15 तारखेला दाबा कमळाचं बटन. आज दिवस सोडून गेला, 15 तारखेला खात राहा, फक्त 15 तारखेला मात्र विसरू नका. 15 तारखेला मटण खाल आणि झोपून जाल, असं काही काम करू नका अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आम्ही या ठिकाणी आमच्या प्रदेश अध्यक्षांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज नांदेडला ते या कामासाठी आले, आढावा घेतला, कार्यकर्त्यांना भेटले, आपल्यासाठी संमेलन आपल्यासाठी संबोधित करता आले. जोरदार टाळ्यांनी आमच्या प्रदेश अध्यक्षाचं आपल्या स्वागत करा, आपण करा. त्यांना विनंती करेन त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.